एक मोठी बातमी समोर येते। अमरावती विद्यापीठानं कादंबरी अभ्यासक्रमातून हटवल्याची माहिती आहे। भाजप विरोधी कादंबरी म्हणत कादंबरीच हटवण्यात आली। ते 50 दिवस कादंबरी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। ही कादंबरी लागू करावी, काँग्रेससह पुरोगामी विचारवंतांची ही मागणी आहे। हे पुस्तक बाहेर काढते तर निश्चितच भारतीय जनता पक्ष म्हणजे देश आहे आणि भारतीय जनता पक्ष विरोधी असेल तर मग निश्चितच हे लेखन देशाच्या विरोधात असलं पाहिजे असंही म्हणता येईल। म्हणून आजच्या घडीला आमचा परिवार हा संकटात सापडलेला आहे। आम्ही अतिशय दहशतीमध्ये आहोत। ही कादंबरी अभ्यासक्रमातून काढायचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी दुसरी कुठली तरी कादंबरीचा समावेश केला। मात्र यामध्ये आमचा मुद्दा असा आहे की कुठलाही अभ्यासक्रम यांचाच नियम आहे की 90 दिवस ही मिनिमम पाहिजे असते त्याचा अभ्यास करायला त्या टॉपिकचा। तर आता यांचं मे महिन्यात 2 मेला सेशन संपणार आहे आणि अत्यंत वेळेवर घाईने एका विचारसरणीला म्हणजे थोडाफार त्यांना त्याच्याबद्दल टीका केली, म्हणून ही कादंबरी अभ्यास करून काढण्यात आली। सरकारवर बोलूच नये किंवा सरकारवर टीकाच करू नये किंवा धर्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर वाईट गोष्टी असतील किंवा धर्माच्या त्या गोष्टी डोळे उघडणाऱ्या जर काही गोष्टी लेखक आपल्या कादंबरीतून मांडत असेल तर ते निश्चितपणे आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याचा विचारही एक वाचक म्हणून नव्हे तर एक अभ्यासक म्हणून आपण केला पाहिजे असंच मला वाटतं। एक महत्त्वाची बातमी समोर येते। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार। निवडणुका लवकर घेण्याची मागणी कोर्टानं फेटाळली आहे। 1200 संस्था अपात्रतेचा निर्णय बाकी असताना निवडणुका कशा घेणार असं निरीक्षण निवडणुकीवर कोर्टानं दिलंय। गोकुळच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्याची माहिती। बीडमध्ये संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहाला जिरेवाडी यांच्या वतीनं 51,000 डाळीच्या लाडूची महापंगत देण्यात आली। म्हसोबाची वाडी या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात नारळी सप्ताह संपन्न झालाय। या लाडूच्या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतलाय। आमचे 3,500 घर आहेत पण आम्ही 51,000 लाडू घेऊन आलो। एका घरी 11 किलो असे लाडू बनवले। आम्ही नेहमी म्हणजे भाऊंच्या सेवेकरीच आम्ही येतं। भाऊंचं माहेर घर घाटशीळ पारगाव आहे, त्याच्यामुळं म्हणून आम्ही इथं नेहमीच दरवर्षी लाडूची पंगत देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।